Next step is physiology of urine formation or mechanism of urine formation. जसा चहा गाळण्यासाठी गाळणी आपण वापरतो, तसं ब्लड फिल्टर करण्यासाठी माल्फिजियन बॉडी ही ब्लड फिल्टर करणारी गाळणीच आहे. त्यातून ब्लड फिल्टर करायचं, पुन्हा जर काही महत्त्वाचे कंपाऊंड त्या फिल्ट्रेटमध्ये गेले असतील तर ते काढून घ्यायचे आणि काही राहिले असतील तर ते सिक्रीट करून त्याचं बनवायचं युरिन. ब्लड फिल्टर करून युरिन बनवायची प्रोसेस म्हणजे युरिन फॉर्मेशन. या प्रोसेसमध्ये 3 मेजर स्टेप येतात. पहिली स्टेप आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन. जी प्रोसेस लुडविग नावाच्या सायंटिस्टने स्टडी केली. सेकंड स्टेप आहे सिलेक्टिव्ह, सर्वांचं नाही, सिलेक्टेड मटेरियलचं, रिॲब्सॉर्प्शन. रिचर्ड या सायंटिस्टने स्टडी केली ही प्रोसेस. आणि थर्ड आहे ट्युब्युलर सिक्रीशन किंवा ॲक्टिव्ह सिक्रीशन. आणि ही प्रोसेस हायडेनचेन नावाच्या सायंटिस्टनी स्टडी केली. So, physiology of urine formation consists of ultrafiltration studied by Ludwig, selective reabsorption studied by Richard, and tubular secretions or active secretion studied by Hayden-Chain. याच्यापैकी आपण सुरुवातीला स्टडी करूया अल्ट्राफिल्ट्रेशन. Filtration of blood under high osmotic pressure in Malpighian body. म्हणजे इथं आपण ब्लड फिल्टर करतोय आणि माल्फिजियन बॉडी मध्ये फिल्टर करतोय हाय ऑस्मॉटिक प्रेशरनं. त्या प्रोसेसला आपण म्हणतो अल्ट्रा फिल्ट्रेशन. साधं फिल्ट्रेशन नाही, अल्ट्रा, फार मायन्यूट लेवलला होतं. हे माल्फिजियन बॉडीमध्ये हे घडतंय. ही पॅसिव्ह प्रोसेस आहे आणि फिजिकल प्रोसेस आहे. दॅट डिपेंड्स अपॉन साइज ऑफ मॉलिक्यूल ओनली. म्हणजे जसं आपण चाळणीमध्ये पीठ चाळण्याची चाळणी घ्या, पीठ चाळलं जातं, जे जे मॉलिक्यूल लहान आहेत ते सगळे खाली जातात, जे मोठे आहेत ते वरती राहतात. पुढं आपण रांगोळी चाळली, मॉलिक्यूल लहान असले तर खाली जाणार. म्हणजे तुम्ही पीठ चाळलं काय रांगोळी चाळली काय त्याचा काही संबंध नाही, कारण साईजवर अवलंबून प्रोसेस आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, फिजिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेस आहे, फिजिओलॉजिकल नाही. आता आपल्याला माहिती आहे ॲफरंट आर्टेरिओल आणि इफरंट आर्टेरिओल याचा डायमीटर कसा आहे, वाईड आहे. याचा डायमीटर कसा आहे, नॅरो डायमीटर आहे. आणि दोघांच्या डायमीटरच्या डिफरन्समुळं, ड्यू टू डिफरन्स इन डायमीटर ऑफ एफरंट अँड इफरंट, हायड्रोस्टॅटिक प्रेशर is developed and blood get filtered.
दोघांच्या डायमीटरचा जो डिफरन्स आहे त्याच्यामुळं इथं हायड्रोस्टॅटिक प्रेशर डेव्हलप होतं आणि त्यामुळं ब्लड फिल्टर होतं. तुम्ही पहा, आपल्याकडं जे मोटर पंप असतात त्या मोटर पासून खालचा जो पाण्यात सोडलेला पाईप आहे त्याचा डायमीटर जास्त असतो आणि मोटर पासून पुढं जेवढी लांब पाईपलाईन नेली असेल त्याचा डायमीटर कमी असतो, कारण आपल्याला प्रेशरनं पाणी पाहिजे असतं. सेम प्रिन्सिपल इथं सुद्धा आहे. हा पाईप वाइडर आहे, हा नॅरो आहे, त्यामुळं प्रेशर डेव्हलप होतं आणि त्या प्रेशरमुळं या माल्फिजियन बॉडीमधून ब्लड फिल्टर केलं जातं, फिल्टर केलं जातं, फिल्टर केलं जातं. या दोघांच्या डायमीटरच्या डिफरन्समुळं जे प्रेशर डेव्हलप केलं जातं ते प्रेशर किती आहे? 60 to 70 mmHg. मग मला सांगा, जेवढं प्रेशर डेव्हलप केलंय ते सगळं प्रेशर अप्लाय होतं का? नाही. याला काही ना काही अपोज होणार आहे. मग अपोजिंग प्रेशर कोणकोणतं आहे? अपोजिंग प्रेशर कोणकोणतं आहे? एक त्या ब्लड मध्ये प्रोटीन्स आहेत. ब्लड मध्ये प्रोटीन्स आहेत, त्यांनी केलेला अपोज एस्पेशली अल्ब्युमिन आहे. त्यांनी केलेला अपोज आहे 30 mmHg. तेवढा अपोज त्या ब्लड प्रोटीन मुळे केला जातो. त्याच्याशिवाय इथं जे फिल्ट्रेट जमा होत आहे आणि त्याच्या बाहेर इथं जे इंटरस्टिशियल फ्लुइड आहे, या दोघांमुळं याचा 10 mmHg अपोज आहे आणि याचा पण 10 mmHg एवढा अपोज आहे. म्हणजे इथं जे फिल्ट्रेट जमा झालंय तेही काहीतरी अपोज करणार. आता जवळचेच अपोज करायला लागले म्हटल्यानंतर बाहेरच्यांना काय? चलत चलत अपोज करायला काय प्रॉब्लेम येतोय? तर इथं फिल्ट्रेट जे जमा झालंय कॅप्सुलार इथं स्पेस मध्ये, ते फिल्ट्रेट त्यांनी अपोज थोडा करतोय 10 mmHg. आणि इंटरस्टिशियल फ्लुइड, याच्या भोवती जे फ्लुइड आहे इंटरस्टिशियल फ्लुइड, त्याचाही अपोज होतोय. तर सेकंड अपोज आहे कुणाचा? फिल्ट्रेटचा. हा 10 mmHg आहे आणि इंटरस्टिशियल फिल्ट्रेट किंवा फ्लुइड आहे त्याचा 10 mmHg. एकूणच हा अपोज किती झाला? 30, 10 आणि 10. टोटल अपोज किती झाला? टोटल अपोज झाला 50, 30 plus 10 plus 10 that is 50 mmHg. टोटल अपोज एवढा झालाय. आता डेव्हलप केलेलं प्रेशर जर आपण गृहीत धरलं 60 mmHg, त्याच्यामध्ये अपोज आहे 50 mmHg, तर इथं नेट फिल्ट्रेशन प्रेशर राहिलं 10 mmHg. नेट फिल्ट्रेशन प्रेशर एवढा आहे. समजा डेव्हलप केलं जाणारं प्रेशर आहे 70 mmHg. अपोज तेवढाच राहणार आहे, अपोज बदलणार नाही आहे. तर इथं राहील 20 mmHg. हे नेट फिल्ट्रेशन प्रेशर 70 जर असेल प्रेशर दोघांच्या डायमीटरच्या डिफरन्समुळं, तर इथं नेट फिल्ट्रेशन प्रेशर हे 20 mmHg असेल. म्हणजे
ॲव्हरेज विचारात घेतलं तर ते आहे 10 to 25 mmHg. आणि यामुळं हे ब्लड फिल्टर केलं जाईल, फिल्टर केलं जाईल, फिल्टर केलं जाईल. ज्याची साईज लहान आहे ते सगळे फिल्टर 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 केलं जाईल. पॅसिव्ह प्रोसेस आहे, फिजिकल प्रोसेस आहे. साधारण 70,000 एवढं मॉलिक्युलर वेट आहे. याच्यापेक्षा स्मॉल मॉलिक्युल ज्याचं मॉलिक्युलर वेट 70,000 पेक्षा जास्त आहे ते फिल्टर होणार नाही. आता ही कंडिशन फक्त अप्लाय होत नाही जर एखाद्याचं कमी असेल. आता हिमोग्लोबिन 68,000 आहे बट नॉट फिल्टर्ड. कारण फक्त फिल्टर साईज फक्त महत्वाची नाही, त्याच्यावर चार्ज कोणता आहे हे सुद्धा महत्वाचं असतं. फॅटी ऍसिड लहान आहेत. फॅटी ऍसिड जे आहेत हे स्मॉल आहेत पण ते प्रोटीनला पकडून राहतात. सो नॉट फिल्टर्ड. मग काय फिल्टर होतं आणि काय फिल्टर होत नाही? काय फिल्टर झालं याच्यामध्ये? या फिल्ट्रेट मध्ये काय आहे? या फिल्ट्रेटला आपण म्हणतो डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा. म्हणजे याच्यामध्ये काय फिल्टर होत नाही ते विचारात घ्या. ब्लड प्रोटीन्स फिल्टर होत नाहीत. ब्लड सेल्स फिल्टर होत नाहीत. त्याचबरोबर फॅटी ऍसिड सुद्धा फिल्टर होत नाहीत. बाकीचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा मेन तर या सेल्स. So it is called as deproteinized plasma. याच्यामध्ये आणि ब्लड मध्ये फरक काय? तर ब्लड मध्ये ब्लड सेल्स आहेत आणि ब्लड प्रोटीन्स आहेत. बाकी मेजॉरिटी कंटेंट यामध्ये फिल्टर 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 झालेले आहेत. बाकी मेजॉरिटी कंपाऊंड यामध्ये फिल्टर झालेले आहेत. म्हणून त्याला आपण डीप्रोटीनाइज्ड प्लाझ्मा म्हणतो. ब्लड अल्कलाइन आहे तर हे सुद्धा अल्कलाइनच आहे. बाकीचं कंपोजिशन जवळपास सेम आहे प्लाझ्मा बरोबर. तर आता फिल्टर काय काय झालं? मच अमाऊंट ऑफ वॉटर इज फिल्टर्ड. भरपूर पाणी फिल्टर झालेलं आहे. एवढा लॉस नको आहे. त्याचबरोबर प्रिन्सिपल युरिया नायट्रोजनस वेस्ट आहे. त्याचबरोबर वॉटर सोल्युबल विटॅमिन एस्पेशली विटॅमिन सी आहे तेही फिल्टर झालंय ज्याचा लॉस नको आहे. पुन्हा त्याचबरोबर यामध्ये आणखी Na+, K+, Ca+, Cl- हे सॉल्ट सुद्धा भरपूर फिल्टर झाले. तेवढा लॉस नको आहे. त्याचबरोबर ग्लुकोज पण फिल्टर झालंय ज्याचा लॉस नको आहे. ॲमिनो ऍसिड फिल्टर झालेले आहेत ज्याचा लॉस नको आहे. फॅटी ऍसिड प्रोटीनला पकडून बसले वरतीच, ते आले नाहीत खाली. तर असे कंपाऊंड्स मोठ्या प्रमाणावरती फिल्टर झालेले आहेत. हे कंपाऊंड्स फिल्टर झाले. आता या फिल्ट्रेटचा आपण ॲनालिसिस केलं तर काय परिस्थिती आहे? जे नको आहे ते तर फिल्टर झालंय. आपल्याला युरिया बाहेर टाकायचा आहे त्यामुळं दिवसभरात जवळपास 30 ग्रॅम एवढा युरिया आपण बाहेर टाकत. युरिया तर बाहेर टाकायचा आहे, तो असला पाहिजे हे आपलं मत आहे आणि त्याप्रमाणे युरिया फिल्टर झाला आहे. इतरही वेस्ट फिल्टर झालेत परंतु
तरी सुद्धा ॲनालिसिस केलं तर वेस्ट कंपाऊंड बरोबर मोठ्या प्रमाणावर वॉटर फिल्टर झालंय, वॉटर सोल्युबल व्हिटॅमिन्स फिल्टर झालेत, मोठ्या प्रमाणावर सॉल्ट फिल्टर झालेत आणि अतिशय महत्त्वाचे कंपाऊंड्स ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड असे अतिशय महत्त्वाचे कंपाऊंड्स की जे फिल्टर व्हायला नको होते पण लहान साईज असल्यामुळं फिल्टर झाले, यांचा लॉस नको आहे. पण फिल्टर तर झाले, पण हे आता काढून घेतले पाहिजेत ना, हे कंपाऊंड्स आता काढून घेतले पाहिजेत, हे कंपाऊंड्स आता काढून घेतले पाहिजेत. आणि मग हे कंपाऊंड्स काढून घेण्याची स्टेप जी आहे ती दुसरी स्टेप आपण सांगितली. कोणती स्टेप आहे दुसरी? दुसरी स्टेप कोणती सांगितली आपण? सिलेक्टिव्ह रीॲब्सॉर्प्शन. रिचर्ड नावाच्या सायंटिस्टनं स्टडी केली प्रोसेस. म्हणजे या फिल्ट्रेटमध्ये अनेक महत्त्वाचे कंपाऊंड्स आलेले आहेत ज्याचा लॉस बॉडीला नको आहे. मग ते कंपाऊंड्स या फिल्ट्रेटमधून, हे तर सराउंडिंग इंटरस्टिशियल फ्लुइड आणि त्याच्याबरोबर ब्लड कॅपिलरी मोठ्या प्रमाणावर आपल्याला माहिती आहे पेरिट्युब्युलर कॅपिलरी आहे. मग हे कंपाऊंड्स जे आहेत म्हणजे याच्यामध्ये सिलेक्टेड प्रोसेस आहे. म्हणजे आता सिलेक्टेड आहे म्हणजे फिजिओलॉजिकल आहे, फिजिओलॉजिकल प्रोसेस आहे. ऍक्टिव्ह असेल पॅसिव्ह असेल ॲज पर त्या कंपाऊंडवर डिपेंडंट आहे. सिलेक्टेड कंपाऊंड्स reabsorbed from filtrate to blood by active and passive process. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह प्रोसेसच्या मदतीनं सिलेक्टेड महत्त्वाचे उपयोगी असणारे कंपाऊंड जे फिल्ट्रेटमध्ये आलेले आहेत, यायला नको होते पण साईजमुळं आलेत, लहान साईज असल्यामुळं आलेत, ते कंपाऊंड्स आता या ट्युब्युलच्या मदतीनं पुन्हा ब्लडमध्ये काढून घेतले जातात, पुन्हा रिॲब्सॉर्ब केले जातात, म्हणून नाव दिलंय रिॲब्सॉर्प्शन. आणि सिलेक्टेड कंपाऊंडचंच होतं म्हणून त्याला नाव दिलंय सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. आणि या रिनल ट्युब्युलमध्ये सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन होत आहे. बघूया मेजर रिॲब्सॉर्प्शन जे आहे ते पीसीटी मध्येच होत आहे. मेजर रिॲब्सॉर्प्शन जे होत आहे ते पीसीटी मध्येच होत आहे. काय काय रिॲब्सॉर्ब होत आहे? जे सॉल्ट फिल्टर झालेत जवळपास 70%, Na+, K+, Ca+, हे जे सगळे सॉल्ट आहेत ते 70 to 75% इथून ऍक्टिव्ह प्रोसेसनं रिॲब्सॉर्ब केलेले आहेत. त्याचबरोबर ग्लुकोज, ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड, विटॅमिन सी, हे कंपाऊंड्स पीसीटी मधून ब्लड मध्ये 100% रिॲब्सॉर्ब केले, ते सुद्धा ऍक्टिव्ह प्रोसेसनं केलेले आहेत. त्याचबरोबर Cl- 75%
75% Cl मायनस आणि वॉटर म्हणजे H2O reabsorbed by passive process, simple diffusion. सिंपल डिफ्युजनच्या प्रोसेसनं, पॅसिव्ह प्रोसेसनं Cl मायनस आणि वॉटर मोठ्या प्रमाणावर या PCT मधून काढून घेतलं जाईल. PCT मधून काढून घेतलं जाईल. त्याचबरोबर हा जो PCT आहे तो pH आणि आयोनिक बॅलन्स पण करतोय. आणि pH आणि आयोनिक बॅलन्स करण्यासाठी, pH आणि आयोनिक बॅलन्स करण्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये इथं, तर मी हे करतो डिलीट, H प्लस आहे, अमोनिया आहे, H प्लस असेल, अमोनिया असेल, असे कंपाऊंड्स यामध्ये सिक्रीट केले जातात. असे कंपाऊंड्स यामध्ये सिक्रीट केले जातात. म्हणजे अमोनिया, H प्लस आणि इतर काही कंपाऊंड्स असतील, K प्लस असेल, हे कंपाऊंड्स इथं सिक्रीट केले जातात, आत सिक्रीट केले जातात. कारण आयोनिक आणि pH बॅलन्स करायचा आहे. आणि त्याचबरोबर HCO3 ॲब्सॉर्ब केलं जातं. हे कशासाठी करायचं आहे? आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी हे केलं जातं. आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी केलं जातं. आता जे कंपाऊंड्स 100% रिॲब्सॉर्ब होतात, हायली थ्रेशोल्ड कंपाऊंड्स आहेत. जे कंपाऊंड ॲज पर नीड रिॲब्सॉर्ब केले जातात, लो थ्रेशोल्ड कंपाऊंड बनायचं. आणि अजिबातच रिॲब्सॉर्ब केले जात नाहीत, नॉन थ्रेशोल्ड कंपाऊंड्स आहेत. आता हे हायली थ्रेशोल्ड आहेत. थोड्याफार प्रमाणात युरिया रिॲब्सॉर्ब केला जातो, लो थ्रेशोल्ड कंपाऊंड आहे. आणि युरिक ॲसिड, हिप्युरिक ॲसिड कुठंच रिॲब्सॉर्प्शन होत नाही, नॉन थ्रेशोल्ड कंपाऊंड्स. म्हणजे हायली थ्रेशोल्ड कंपाऊंड जे आहेत हे कोणते आहेत? ग्लुकोज, ॲमिनो ॲसिड आणि व्हिटॅमिन सी, ज्यांचं रिॲब्सॉर्प्शन केलंच पाहिजे, 100% काढून घ्यायचं आहे. ग्लुकोज तर 100% काढून घेतलं पाहिजे. परंतु ज्या लोकांना डायबिटीस मिलिटसचा प्रॉब्लेम आहे, डायबिटीस मिलिटस आहे, जर त्यांच्यामध्ये ग्लुकोज लेवल 180 पेक्षा जास्त वाढली तर ग्लुकोजचं रिॲब्सॉर्प्शन कमी होतं आणि युरिनमध्ये ग्लुकोज शुगर आपल्याला प्लस 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 काय असेल ते मिळते. 180 पेक्षा शुगर कमी असेल तर, नॉर्मल 140 शुगर आहे पण वाढत जात असेल, 180 पेक्षा जास्त असेल त्यावेळी युरिनमध्ये शुगर येते. ठीक आहे. तर हायली थ्रेशोल्ड कंपाऊंड आहेत. लो थ्रेशोल्ड कंपाऊंड कोणते? युरिया. आता तुम्ही म्हणाल की युरिया तर बाहेर टाकायचं आहे, त्याचं रिॲब्सॉर्प्शन कशाला करायचं आहे? तर ते ऑस्मो रेग्युलेशनसाठी, ऑस्मॉटिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी थोडाफार युरिया रिॲब्सॉर्ब केला जातो.
आणि नॉन थ्रेशोल्ड कंपाऊंड्स म्हणजे जे अजिबात रिॲब्सॉर्ब केले जात नाहीत. युरिक ॲसिड आहे, हिप्युरिक ॲसिड आहे, हे अजिबात रिॲब्सॉर्ब केले जात नाहीत, ते नॉन थ्रेशोल्ड कंपाऊंड आहेत. आता इथं जे वॉटर रिॲब्सॉर्प्शन आहे, हे जे वॉटर रिॲब्सॉर्प्शन आहे, या रिॲब्सॉर्प्शनला आपण म्हणतो ऑब्लिगेटरी. सो वॉटर रिॲब्सॉर्प्शन in PCT is obligatory, कंपल्सरी. ऑब्लिगेटरी म्हणजे कंपल्सरी. 75% वॉटर कंपल्सरी काढून घ्यायचंच पीसीटी. आपल्याला तर पीसीटीचं लाइनिंग माहिती आहे, क्युबॉइडल, तिथं मायक्रोव्हिल आहे, ब्रश बॉर्डर आहेत, भरपूर मायटोकॉन्ड्रिया आहेत, एनर्जी भरपूर आहे, त्यामुळं मेजॉरिटी कंपाऊंड इथूनच रिॲब्सॉर्ब केले जातात. पण इथलं वॉटर रिॲब्सॉर्प्शन कसं आहे, ऑब्लिगेटरी आहे. परंतु वॉटर रिॲब्सॉर्प्शन इन डीसीटी हे ॲज पर नीड आहे, त्याला आपण म्हणतो फॅकल्टेटिव्ह. वॉटर रिॲब्सॉर्प्शन इन पीसीटी इज ऑब्लिगेटरी अँड इन डीसीटी इज फॅकल्टेटिव्ह. तर अशा प्रकारे या फिल्ट्रेट मधून सिलेक्टेड कंपाऊंड्स इथं रिॲब्सॉर्ब केले आणि त्याचबरोबर पीएच आणि आयोनिक बॅलन्स करण्यासाठी या पीसीटी मध्ये H+K+ आणि अमोनिया हे सिक्रीट केले आणि HCO3 आयन्स जे आहेत ते ॲब्सॉर्ब केले. आयोनिक बॅलन्स त्याचबरोबर पीएच बॅलन्स करण्यासाठी हे झालं. हे पीसीटी मध्ये घडलंय. आता फिल्ट्रेट कसं झालं? फिल्ट्रेट इथं फिल्ट्रेट आयसोटोनिक आहे. पीसीटी मधलं फिल्ट्रेट आयसोटोनिक आहे, कारण त्यातले सॉल्ट पण घेतले तर वॉटर पण घेतलेलं आहे, त्यामुळं फारसा काही फरक पडला नाही, आयसोटोनिक राहिलंय. नाऊ फिल्टर एंटर्स इन डीसीटी. आता ज्यावेळी हे फिल्ट्रेट डीसीटी मध्ये येईल त्यावेळी काय होतं, वॉटर मोठ्या प्रमाणावर रिॲब्सॉर्ब केलं जातं. थोड्याफार प्रमाणामध्ये 15% युरिया सुद्धा ऑस्मोरेग्युलेशन साठी रिॲब्सॉर्ब केला जातो. मेन वॉटर रिॲब्सॉर्बिंग सेगमेंट आहे डिसेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले. आणि हे युरिन आता वॉटर भरपूर काढून घेतलंय, कारण वॉटरला परमिएबल आहे, सॉल्टला इनपरमिएबल आहे, आणि त्यामुळे वॉटर काढून घेतलं आणि युरिन, या ठिकाणचं युरिन हायपरटोनिक असणार. हाय कॉन्सन्ट्रेशन इथं आहे, हायपरटोनिक आहे. इथलं युरिन जे असेल, फिल्ट्रेट म्हणू आपण युरिन म्हणण्यापेक्षा, इथलं जे फिल्ट्रेट आहे ते हायपरटोनिक असणार या हेअरपिन सेगमेंट मधलं. नंतर हे फिल्ट्रेट येणार असेंडिंग लिम ऑफ लूप ऑफ हेनले. वॉटरला इम्परमिएबल आहे, आणि सॉल्टला परमिएबल आहे. वॉटरला इम्परमिएबल आणि सॉल्टला इम्परमिएबल, त्यामुळं Na+K+Cl- साधारण 25% आसपास यांचं रिॲब्सॉर्प्शन या असेंडिंग लिम मधून होतं, ते ऍक्टिव्ह प्रोसेसनं होतं. Na+K+Cl- are actively reabsorbed from filtrate to blood in ascending limb of loop of Henle, and here
filtrate becomes hypotonic.